पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने पालिका क्षेत्रातील नालेसफाईची कामे हाती घेतली आहेत। या कामांचे आज केडीएमसी शहर अभियंता अनिता परदेशी, भाजप आमदार सुलभा गायकवाड व अधिकारी ठेकेदारांनी पाहणी केली। यावेळी माजी नगरसेवक बाळा म्हात्रे देखील उपस्थित होते। या पाहणी दरम्यान वालधुनी पुलाजवळ नदीच्या परिसरात भराव टाकण्यात आल्याचे आढळून आले। त्यामुळे बाळा म्हात्रे यांनी संताप व्यक्त केला। भाजप आमदार सुलभा गायकवाड, माजी नगरसेवक बाळा म्हात्रे, केडीएमसी शहर अभियंता अनिता परदेशी यांनी संबंधित अधिकारी व ठेकेदारांवर चांगलीच आगपाखड केली आहे। वालधुनी नदीला पूर आल्यानंतर शिवाजीनगर परिसरात पाणी तुंबते, लोकांचे घर पाण्याखाली जातात। त्यामुळे नालेसफाई झालीच पाहिजे। इथे पावसाळ्यात पाणी नाही भरलं पाहिजे असा इशारा आमदार सुलभा गायकवाड यांनी अधिकारी व ठेकेदारांना दिला। तर यावेळी शहर अभियंता अनिता परदेशी यांनी केडीएमसी क्षेत्रात नालेसफाई चालू केली आहे। खडेगोलवली कल्याण पश्चिम प्रेम ऑटो पुलाचे काम सुरू आहे। रेल्वेचे काम सुरू आहे, मात्र भराव टाकण्यात आला आहे। MMRDA रेल्वेला भराव टाकण्याची सूचना करण्यात आल्या आहेत। पाणी भरणार नाही याची दक्षता घेण्यात येईल असे सांगितले। तेच पावसाळा जवळ आलेला आहे, म्हणूनच पाणी दौरा आज मी मॅडमला घेऊन इथे केलेला आहे। आणि जे म्हणजे कचरा एवढा नाल्यांमध्ये आहे, ती साफसफाई आता आपल्याला या मे महिना आता येईल ते झाला पाहिजे। म्हणून ज्या काही लोकांचे जे घरांना पाणी वगैरे जाते आणि ज्या नाल्यांच्या संदर्भात जे काही इथे वालधुनी ब्रिजच्या इथे आता ही आम्हाला पहिल्यांदाच भरणी वगैरे दिसते, इथे ही काढायला लावली सगळी। आणि त्यांचे म्हणजे पाणी पूर्ण व्यवस्थित जाण्यासाठी मॅडमला सांगितलं की आम्हाला नाल्या सफाई करून द्या आणि येणाऱ्या या पावसाळ्यात इथे पाणी नाही भरलं पाहिजे। नाले सफाई काही प्रमाणात आपण बऱ्याच ठिकाणी चालू केलेली आहे। खडेगोलवली नाल्याच्या इथे वरून आपण अपस्ट्रीम वरून नाला सफाई करत येणार आणि इथे आता सूचना दिलेल्या आहेत। ईस्ट टू वेस्टचं जे आपलं कल्याण वेस्ट प्रेम ऑटो टू जगदीश दुधालयाचं जे फ्लायओव्हरचं काम चालू आहे, त्या अनुषंगाने थोडासा भराव वगैरे इथे आपल्याला बाजूलाही दिसतोय। आता MMRDAच्या अधिकाऱ्यांना कॉन्ट्रॅक्टरलाही सूचना दिलेल्या आहेत की तो भराव इमिजिएटली 8 दिवसाच्या आत काढून टाका। काही पोर्शनमध्ये रेल्वेने पण त्यांचा एक ट्रॅक ते ॲड करणार आहेत, त्याच्यासाठी भराव केलेला आहे। आता रेल्वेच्या अधिकाऱ्यांशी बोलून त्यांनाही सूचना दिलेल्या आहेत की इमिजिएटली तो भराव पण काढून टाका। आणि आपला मॅक्सिमम प्रयत्न असेल की पुढील 8 दिवसात आपण जेवढं हे बाकीचा पोर्शन क्लिअर करता येईल भराव वगैरे या लोकांकडून, तर मी स्वतः मॉनिटर करणार आहे। पुढच्या सोमवारी व्हिजिट ठेवली आहे। राहिला नाला क्लिनिंगचा विषय, तोही लवकरात लवकर आपण अपस्ट्रीम वरून या लोकेशनलाही क्लिअर करून देऊ, जेणेकरून या वर्षी पाणी भरणार नाही याची दक्षता आपण घेऊ। प्रत्येक वर्षी अधिकारी येतात, ठाम विश्वास येतात, परंतु जसे ते तशीच परिस्थिती असते। मला असं वाटतंय म्हणजे गेल्या अनेक वर्षापासूनचा ट्रेंड बघितला आणि मागच्या वर्षी कमी प्रमाणात पाणी भरलं होतं आणि ह्या वर्षी अजून त्याच्यावरून अनुभव घेऊन आपण जास्तीत जास्त प्रयत्न, काही पंप्स पण आपण आता डिप्लॉय करणार आहोत पावसाळ्यात की डिवॉटरिंग करून पाणी टाकू, शक्यतो पाणी भरणार नाही अशी दक्षता घेण्याचा आपण प्रयत्न करतोय।